नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी कुलदेवतेची कृपा आपल्या कुटुंबावर असावी यासाठीचा प्रभावी उपाय सांगणार आहे। तुमची जी कोणतीही कुलदेवता असली तरी, म्हणजेच देव किंवा देवी कोणतीही असली तरी हा उपाय सर्वच लोक करू शकतात। कुलदेवता म्हणजे आपल्या कुळात पिढ्यानपिढ्या वारसाने चालत आलेली देवता। तुम्ही इतर कोणत्याही देवाला मानत असले तरी किंवा त्याची पूजा करत असले तरी आधी सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली कुलदेवता असते। कुलदेवतेसोबत तुम्ही इतर कोणत्याही देवांची पूजा आराधना करू शकता, त्याला बंधन नाही। तुम्ही जर गुरु केला असेल तर त्यांची आराधना उपासना सुद्धा तुम्ही करा, पण त्याआधी तुमच्या कुलदेवतेला मात्र विसरू नका, कारण ही आपल्या कुळाची देवता वंश परंपरेने आलेली असते आणि तिच्याकडेच जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ती तुमच्यावर नाराज होते। त्यामुळे तिची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय करा। जर कुणाच्या कुटुंबावर बाह्यबाधा झाली असेल किंवा कोणी करणीबाधा केली असेल किंवा जादूटोणा अशा संबंधित इतर क्रिया केल्या असतील तर अशा क्रिया करणारे लोक आधी तुमची कुलदेवता बंधनात ठेवतात। म्हणजेच कुलदेवतेशी संबंधित जे काही उपाय कराल किंवा तुमच्या देवघरातील इतर देवतांशी संबंधित जे काही उपाय कराल त्यांचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकणार नाही। त्यासाठीच आधी तुमची कुलदेवता बंधनात अडकवतात आणि नंतर अशा क्रिया केल्या जातात। ज्या लोकांच्या कुटुंबावर सुद्धा अशा क्रिया केल्या असतील तर असे लोक सुद्धा हा उपाय करू शकता, कारण या उपायांमुळे तुमची कुलदेवता ही बंधनमुक्त होते आणि तिची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर असते। चला तर मग बघूया हा प्रभावी उपाय। तुम्हाला एक नारळ विकत आणायचा आहे। घरी असलेला नारळ घेऊ नका, विकतच आणा। नंतर तो नारळ पूर्ण सोलून घ्या, फक्त शेंडीकडचा भाग तसाच राहू द्या, म्हणजे शेंडीकडचा भाग सोलायचा नाही, शेंडी तशीच ठेवा। नंतर तो नारळ स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडा पुसून घ्या। त्यानंतर तुमच्या देवघरापुढे एक पाट ठेवा, तुम्ही आसनावर बसा। पाटावर तो नारळ ठेवताना त्याची शेंडी आपल्या बाजूने ठेवा। आपण सहसा देवापुढे नारळ वाढवताना शेंडी देवाकडे करत असतो, पण हा उपाय करताना मात्र शेंडी आपल्या बाजूने ठेवायची आहे। नंतर त्या नारळावर 2-3 कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि तो कापूर जळत असताना तो पूर्ण विझेपर्यंत तुम्हाला ओम चैतन्य कुलदेवतायै जागृत 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 हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला फक्त कापूर विझेपर्यंतच म्हणायचा आहे, मग त्याची संख्या कितीही झाली तरी काळजी करू नका। कापूर विझल्यानंतर मंत्र म्हणणं बंद करायचं आहे आणि कमीत कमी 2 मिनिटं तरी डोळे मिटून शांत बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे। जर कोणाला तुमची कुलदेवता माहिती नसेल तर अशा वेळी मात्र तुम्ही ज्या कोणत्या देवाला देवीला जास्त मानता किंवा ज्या कोणत्याही गुरूंना मानत असाल त्यांचं स्मरण करायचं आहे। पण जर कुलदेवता किंवा कुलदेवी माहिती असेल तर मात्र त्यांचंच स्मरण करा। आता हा विधी करत असताना किंवा हा उपाय करत असताना जर नारळ फुटला किंवा तडकला तर तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी बंधनातून मुक्त झाली आहे असं समजा आणि तो तडकलेला किंवा फुटलेला नारळ तुम्हाला तुमच्या जेवणात वापरायचा आहे। तुम्ही त्याचा कोणताही पदार्थ बनवून खाऊ शकता किंवा तसा खाल्ला तरी चालेल आणि तो मात्र फक्त घरातील लोकांनीच खायचा आहे, बाहेरच्या लोकांना त्याचा प्रसाद द्यायचा नाही। आता जर कोणाचा नारळ फुटलाच नाही किंवा तडकलाच नाही तर अशा लोकांनी तो नारळ तुम्हाला तुमच्या पूर्ण घरात सर्वीकडे आतून फिरवून घ्यायचा आहे, नंतर देवापुढे फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद घरातीलच लोकांनी खायचा आहे, दुसऱ्या कोणालाही वाटायचा नाही। आणि ज्यांचा नारळ फुटला नाही त्यांना मात्र हा उपाय नारळ फुटेपर्यंत करायचा आहे। काही लोकांचा नारळ पहिल्याच प्रयत्नात फुटतो तर काही लोकांचा 7-8 वेळा प्रयत्न करून सुद्धा फुटत नाही, पण तरीही हा उपाय करायचाच आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करा, यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल। कुलदेवता सुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहील आणि जर कोणाची कुलदेवता जर बंधनात असेल तर त्यांनी हा उपाय मात्र 11 मंगळवार
11 शनिवार, 11 अमावस्या, 11 पौर्णिमा असा करा. आता एक भाग असा की जर हा नारळ आतून खराब निघाला तर काय करायचं? तर अशी जर परिस्थिती आलीच तर तो खराब नारळ मात्र तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. किंवा हे जर शक्य नसेल तर कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवायचा आणि दुसरा नारळ विकत आणून हीच क्रिया तुम्हाला करायची आहे. या उपायाशिवाय आणखी एक उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावाने एक अखंड सुपारी किंवा एक शहाळं विकत आणून मंगळवारी किंवा शुक्रवारी ती पूजेत ठेवायची. त्याची रोज तुम्हाला पूजा करायची आहे आणि 1 वर्ष झाल्यानंतर ती सुपारी किंवा ते शहाळं बदलून दुसरी सुपारी किंवा शहाळं आणून तुम्हाला पूजेत ठेवायचं आहे. हे उपाय करून बघा, तुम्हाला या उपायाने चांगला फायदा होईल. तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न राहील, तिची कृपा तुमच्यावर राहील आणि कुटुंबात सुखशांती सुद्धा नांदेल. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत हसा, हसत राहा, हसवत राहा, खुश राहा. धन्यवाद. श्री गुरुदेव.